शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रकडे राज्याचं संपूर्ण लक्ष लागलेलं असताना दुसरीकडे जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडवणारी मोठी बातमी आता समोर येते आहे। तब्बल 200पेक्षा जास्त कार्यकर्त्यांचा ताफा हा अजित गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी या गाड्यांचा ताफा या ठिकाणी हा मुंबईकडे रवाना होताना पाहायला मिळतो आहे। तब्बल 4 ते 5 टेम्पो ट्रॅव्हलर या वाहनांमधून अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी हे कार्यकर्ते या ठिकाणी रवाना होताना पाहायला मिळतं आहे। आज पहाटेपासून या कार्यकर्त्यांना अत्यंत गोपनीय पद्धतीने वाहनातून मुंबईकडे नेण्यात येतं आहे आणि त्या ठिकाणी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा अजित पवार गटामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे। नेमकं या संदर्भात माहितीसाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र नाना पाटील आहेत। काय सांगाल, नेमकं हे कार्यकर्ते कुठे जात आहेत आणि काय नेमका विषय आहे? महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून रावेर तालुक्याचे ज्येष्ठ नेते माजी प्रभारी जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य माजी रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बाजार समितीचे सभापती उपसभापती सरपंच माजी नगरसेवक अनेक पदाधिकारी 150 ते 200 पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी हे अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहे। ही सुरुवात आहे अजित पर्वाची खऱ्या अर्थाने जळगाव जिल्ह्यामध्ये रावेर तालुक्यापासून ही सुरुवात झाली। येणाऱ्या काळामध्ये खूप मोठा प्रवाह जिल्ह्यातून सुरू राहील। कोणकोणत्या तालुक्यातले आहेत? यात एकनाथ खडसेंचे समर्थक असल्याचं सुद्धा बोललं जातं आहे, नेमकं काय विषय? आता रावेर लोकसभा मतदारसंघातला रावेर तालुका प्रामुख्याने फार मोठा मतदारसंघ आहे। हा प्रमुख तालुका मानला जातो आणि या तालुक्यातनं असंख्य पदाधिकारी या विधानसभा मतदारसंघातून ही सरी मंडळी येत आहे। कोणत्या ठिकाणी नेमका हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे आणि कोणाच्या उपस्थितीत पार पडणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या देवगिरी निवासस्थानी हा सोहळा संध्याकाळी 6 वाजता होणार आहे। आज संध्याकाळी 6 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या हस्ते देवगिरी या ठिकाणी हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे। एकंदरीत पाहिलं तर हे संपूर्ण जे कार्यकर्ते 200पेक्षा जास्त कार्यकर्ते आहेत, त्यात जिल्हा परिषद सदस्य असतील, नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, असे संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघातले हे कार्यकर्ते अजित गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना होत आहे। एकंदरीतच हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला असलेला रावेर लोकसभा मतदारसंघ त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे आणि आगामी काळामध्ये ह्या पक्षप्रवेश सोहळ्याचे नेमके परिणाम हे पाहायला मिळणार आहे। एकंदरीतच संध्याकाळी 6 वाजता हा प्रवेश सोहळा मुंबईला पार पडणार आहे आणि त्यासाठी हे संपूर्ण कार्यकर्ते हे आपल्याला मुंबईकडे रवाना होताना पाहायला मिळत आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सोहळा अजित पवार गटासाठी महत्त्वपूर्ण ठरला असल्याचं मानलं जात आहे। तर दुसरीकडे ज्यांचा बालेकिल्ला असलेले एकनाथ खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।